गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7:15 वाजलेत आणि आपल्या दिवसाची झालेली आहे मस्त अशी सुरुवात. तर रात्री 1 वाजता झोपलो होतो. हिरीवरच्या जवळच आहे, एरोर सोडून थोडं पुढंच थांबलो होतो. 1 वाजता झोपलो. 6 तास मस्त असा आराम झालाय. चहा पिऊ, तोंड धुऊ आणि पुढची जर्नी सुरू करू. तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात साईबाबाचं दर्शन घेऊन करूया. 350 किलोमीटर मित्रांनो आपल्याला विजापूर लागतं आणि तिथून पुढे 300 किलोमीटर आपल्याला 300-350 किलोमीटर पुन्हा लागतं. तर सगळा प्रवास आजच्या दिवसातच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आज रात्रीपर्यंत आपण पुण्यात पोहोचून जाऊ, कारण रोड खूप छान आहे आणि विजापूरवरतून गेलं तर टोल खर्च आपला वाचतो. म्हणून प्रत्येक वेळेस विजापूर मार्गेत जातो. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला युटर्न मारायचा आहे आणि राईट घ्यायचा आहे, कारण तो रोड विजापूरला जातो. नाही तर सरळ गेलं तर मग हुबळी, बेळगाव, कोल्हापूर आणि पुणे, तर त्या रोडला टोल भरपूर आहे. म्हणून तिकडून न जाता विजापूर मार्गेत आपण प्रत्येक वेळेस आपला प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. 9:30 वाजलेत मित्रांनो. मस्तपैकी HP पंपावरती थांबलो आणि MH12 पोट दिसत असेल, ते पण आपले सबस्क्रायबरच आहेत. तर इथंच पंपावरती थांबलो होतो फ्रेश व्हायला. तेवढ्यात तो पण आला. तर चेन्नईवरतून अहमदाबादला चालली कंटेनर बॉडी आहे. भाऊला भेटूया पुढे गेल्यानंतर. चहा नाश्त्याला थांबूया. तोपर्यंत आपलं पण डिझेल भरून घेऊ. 2000चं भरून निघालो होतो आणि आता एवढं डिझेल शिल्लक आहे. तर अजून तुला आपली ओळख सांगा पहिला. बोराडे गाव कडूसला नाही, बोराडे आमच्या इकडे पण आहे शिंदवलेला, म्हणून. तर दादा निघाले चेन्नईवरतून अहमदाबाद. कंटेनर बॉडी आहे, डायरेक्ट बुकिंग भेटते. तर चला आपलं डिझेल भरून झालंय मस्तपैकी. आता पुढे जाऊन चहा नाश्त्याला थांबू. तर अजूनही आपल्या 2 गोष्टी राहिल्यात. त्याआधी हे बघायचं, खतरनाक असा ऍक्सिडेंट झाला या टर्निंग वरती. ट्रेलर पलटी झालाय टिक्के लॉजिस्टिकचा. ठिकाणी चांगलं ठिकाण थांबूया आंघोळीला, ढाबा बघून, आणि मग तिथं जेवण बनवू. कारण मग जास्त ब्रेक घेतलं तर मग अंतर कव्हर झाल्यासारखं वाटत नाही. त्यापेक्षा अंतर कव्हर करून घ्यायचं पहिला आणि मग एकाच ठिकाणी दोन्ही पण ब्रेक घ्यायचे. तर बोराडे दादांची गाडी आपल्या मागं चाललेली आहे. तर ते पंढरपूरपर्यंत आपल्या बरोबर असतील. पंढरपूरपर्यंत ते एखाद्या वेळेस वरच्या रोडला जातील, म्हणजे नगर आणि नाशिक रोडने. नाही तर मग पुण्यावरतून जायचं असेल तर पुण्यावरतून जातील. दोन्ही रोड त्यांच्यासाठी पण सोयीस्कर आहे. पण गुजरात लाईनला जर जायचं असेल ना, तर नाशिकचं पुन्हा तो नाशिकचा जो रोड आहे तो रोड खराब आहे. किंवा मग आपण टेंभुर्णी मार्गे जरी गेलं ना, टेंभुर्णी, अहमदनगर आणि नाशिक, तर तो पण रोड खराब आहे. त्यापेक्षा मुंबई रोडने जर गेलं ना, तर मुंबईचं ट्रॅफिक रात्रीत क्रॉस करण्याचा प्लॅनिंग करायचं. तर तो रोड आपल्याला कव्हर करता येतो आणि फटाफट जाता येतं. आणि जर तुम्ही गुजरात लाईनला जाताय तर एक लक्षात ठेवा, तिथं लेनला जिथं मार्किंग दिलेलं आहे त्या ठिकाणी टॉप लेनला चालू नका. शक्यतो 2nd-3rd लेनवरती गाडी चालवा. कारण तिकडं पण चलनावरती त्यांनी आता जरा जोर लावलेला आहे. मार्च एंडिंगमुळं सगळं इकडं वसुलीच्या मागं लागलेले आहेत. तर आपण मित्रांनो हॉस्पिटलच्या एकदम जवळ पोहोचलोय. शेजारची डोंगर रांग पाहून लक्षात येईल. आणि इतर लेफ्ट साइडला खूप मोठं असं धरण पण आहे. थँक्यू अँड व्हिजिट अगेन MP एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड. हे बघा, मस्त भारी असं धरण आहे. एक नंबर सीन आहे ना. आता पुढे मित्रांनो आपल्याला टनेल पण लागेल, दिसत असेल. हॉस्पेट 5 किलोमीटर, बेल्लारी 66 किलोमीटर. छोटाच टनेल आहे पण भारी आहे. चेन्नईला गेलो होतो त्यावेळेस मित्रांनो आपण इथून सरळ गेलो होतो हॉस्पिटलमधून. बँगलोरकडे न जाता सरळ बेल्लारी अनंतपूर मार्गे आपण गेलो होतो. आणि आता ह्या रोडने परत आपण बँगलोर मार्गे इकडून येतो.
हॉस्पिटलच्या पुढे निघालोय मित्रांनो आपण. आणि इथं एक फक्त हा एवढा एक पॅच आहे, इथं रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे आरटीओ चेकपोस्ट क्रॉस केला ना तर आपल्याला थोडा मध्ये पॅच लागतो. त्या नदी पूल क्रॉस केल्याच्या नंतर तेवढाच एक पॅच खराब आहे. आता इथून आपल्याला परत टोल नाक्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे लेफ्ट वाला टोल नाका ट्राय करायचा, नाही तर मग सरळ बेळगावला जायला लागेल. रस्ता कव्हर करून घेतला. पुण्याचा टायमिंग होता. समोरच आलमट्टी डॅम पण दिसत असेल. तर बऱ्यापैकी अंतर कव्हर केलं. एक 60-70 किलोमीटर आपल्याला फक्त आता इथून पुढे विजापूर राहिलंय. आणि जेवण उरकून घेऊ. राहिलेला प्रवास 50-60 किलोमीटरचा इथून पुढचा ब्रेक नंतर करू. तर समोरच हौद आहे, राजस्थानी ढाबा आहे हा गे. तर आंघोळ आणि जेवण उरकून घेऊ. राजस्थानी चौधरी. हे काय आंघोळ झाली मग दिवाबत्ती. चला जेवायला जाऊ, जेवण उरकू आणि मग राहिलेला प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न करू. दाल तडका मागवला होता. त्या समोर 2 कंटेनर चाललेले आहेत बघा. ती पण गाडी आपल्या इकडलीच आहे, राजगुरुनगरची दोन्ही पण. ते चालले चेन्नईला. आता युटर्न मारतील आणि आपण आता आपली आणि बोराडे दादांची गाडी दोन्ही पुण्याला जातील. तर मित्रांनो 4:30 वाजून गेलेत. मस्त असं आपलं जेवण झालंय. 3-4 रोट्या खाल्या, त्यानंतर 2 दाळ तडका मागवले होते. बाकी काय तिकडे भाजी खाण्यासारखी नव्हती म्हणून बाकी काय भाजीच्या भानगडीत नाही पडलो. दाल तडका, जिरा राईस, 3-4 रोट्या, मस्त लेवल असं जेवण झालंय. आणि इथून फक्त एक 50 किलोमीटर आपल्याला विजापूर राहिलंय. तर विजापूरला पोहोचल्यावरती एकदा डिझेल टॉपअप करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 300 किलोमीटरचा प्रवास आहे. तर रात्रीचा 1-1:30 वाजायला पाहिजे आरामात. एवढ्यात आपलं अंतर पुण्याचा कव्हर होऊन जाईल. तर बघूया किती वेळ लागतोय. आता मस्त फ्रेश मूड मध्ये गाडी चालवायची, कारण जेवण भरपूर पोटभर, अंघोळ पण झाली, फ्रेश झालं. 5 वाजलेत बरोबर. हायवे सोडून आलो होतो. बायपासचा हा पंप आहे. युटर्न मारून खाली यावं लागतं, नाही तर मग ब्रिजच्या खालून यावं लागतं. तर बायपास संपल्यानंतर परत लेफ्ट घेऊ पंढरपूरसाठी. उमदी एक्झिट आपला रेग्युलर रोड. तर इथं डिझेलचा रेट होता 88 रुपये 18 पैसे. आणि आता इथून आपल्याला पंढरपूर 100 किलोमीटर राहिलंय आणि त्याच्यानंतर पुणा 300 किलोमीटर राहिलंय. तर या 2700 मध्ये आपली गाडी आहे. बरंचसं डिझेल शिल्लक राहील. म्हणजे जरी झालं तरी 2000 रुपयाचं डिझेल आपली गाडी आता इथून पुढं जाऊ शकते. तर 700-800 रुपयाचं डिझेल आपल्या गाडीमध्ये शिल्लक राहील. त्यानंतर रिझर्व म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्याला थोडी खाली टाकी राहील आपली शिल्लक, कारण आता फुल आहे टँक. हायवे सोडला आपण सोलापूरचा आणि पंढरपूरच्या हायवेला लागलोय. हा सिंगल रोड आहे आता इथून पंढरपूर पर्यंत 100 किलोमीटर. तर जरा फटाफट कव्हर करून घेऊ. आणि आपलं बोराडे दादा निघून गेले पुढं. त्यांना ऍक्च्युली सांगितलं होतं पण ते काय त्या डिझेल भरायच्या नादामध्ये पुढं निघून गेले. जर थांबले असतील पुढं तर भेटतील, नाहीतर मग ते व्हिडिओ मध्ये बघतील आता. तर चला करूया आपली जर्नी आता इथून पुढं फटाफट कव्हर करण्याचा प्रयत्न करून घेऊ पंढरपूर पर्यंत. उमदी पर्यंत पोहोचलोय आणि इथं एक पाणीवाल्याच हे फिल्टर वॉटर सगळ्या बॉटल भरून घेतल्या 10 लिटर, कारण आपल्याला प्रवासामध्ये पण बरचसं पाणी लागतं. तर पाण्याची कमी पडू नये म्हणून परत बॉटल आणि कॅन भरून घेतलंय. आता पुढे चेकपोस्ट आहे आपला, माहिती आहे सगळ्यांना. चेकपोस्टला जाऊया, बघूया साहेब काय म्हणतायत आता चेकपोस्ट वरती.
सूर्यास्त तर झालाय, कपडे बिपडे सगळे तशीच बाहेर आहेत. अजून युनिफॉर्म वगैरे काही चेंज नाही केलं. म्हणलं डायरेक्ट आता पुण्यात गेल्यावरतीच युनिफॉर्म चेंज करू. तर चला निघूया आता इथून पुढं. अंधार पण झालाय बऱ्यापैकी, बघू शकताय. सिट्टी मारताय, सिट्टी मारली. सेम डायलॉग आपला मस्त आहे. साहेबांनी मारली असती तर थांबलो असतो, कार्यकर्त्यांनी मारल्यावर थांबायचं नाही, सरळ निघायचं. तर निघालो मित्रांनो आपल्या चेकपोस्ट वरतून. पण पुढं मोठ्या गाड्यांना काट्यावरतून घालायला लावतायत. तर संध्याकाळचे 8 वाजलेत मित्रांनो आणि आपल्याला इथपर्यंत पोहोचायला म्हणजे पंढरपूर मध्ये पोहोचायला आपल्याला लागलेले 3 तास विजापूर पासून इथपर्यंत. तर रस्ता टोटली सिंगल आहे आणि बऱ्याच 2-3 ठिकाणी काम पण चालू आहे रस्त्याचं. तर आता पोहोचलोय पंढरपूर मध्ये. थोडंच ट्रॅफिक आहे, जास्त काही ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळं पटापट आपल्याला पंढरपूर क्रॉस करून घेता येईल. आणि संध्याकाळचा टायमिंग आहे त्यामुळं गर्दी पण नाही आहे एवढी. टोपी आणि स्वेटर घालून घेतलं, म्हणजे जॅकेट घालून घेतलं, कारण थंडी भरपूर आहे आपल्या इकडं. आणि या रोडला मित्रांनो रस्ता एकदम मोकळा लागतो, ट्रॅफिक नाही, टोल नाही, काय नाही. फक्त एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला या प्रवासामध्ये बघा असे ट्रॅक्टर भरपूर सापडतील ऊसाचे. हे दिसले का साईडला? तर काही ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आहेत आणि काही ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नाही आहेत. त्यामुळे गाडी चालवताना नक्कीच काळजी घ्या. आता हे ट्रॅक्टर व्हिजिबिलिटी बघा किती आहे. आता इथं क्रॉस दिसतात पण त्याला आवाज समजत नाही, पुढं त्याचा साऊंड वगैरे चाललेला असतो आणि आता त्याच्या धुंदीत ट्रॅक्टर चालवत असतो. तर नक्की काळजी घ्यायचा. आपण आपल्या पद्धतीने एक लेन पकडा, शक्यतो हेडलाईट लावूनच चला, फुल लाईट. 9:30 वाजलेत, बघू शकता हॉटेल मस्त असं डेकोरेशन बनवलंय, लाईट्स वगैरे, नाव किंवा मग असं वाड्यासारखेच एक असं ओसर राहते पुढे नाही का, ते आहे. आणि खूप छान असं महाराजांचं इथं स्मारक पण एक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला बघूयात जेवायला काय. बघा ना कसं डिम लाईट मध्ये आतून लाइटिंग आहेत, डेकोरेशन छान केलंय, वरती पण लाईट आहे. ऑर्डर केली आहे रेग्युलर चिकन थाळी, चिकन रस्सा, चिकन आळणी, सूप, चिकन फ्राय, जिरा राईस, भाकर. 180 रुपयाची थाळी आहे. ठीक आहे. चिकन थोडं टेस्टी प्रॉपर शिजलंय. चिकन खायची मित्रांनो आपली पद्धत, डायरेक्ट भाकर चोरून घ्यायची आणि चिकन काढून घ्यायचं. पण संपूया आधी ना रस्ता त्याच्यात देते एक्स्ट्रा भाताबरोबर घ्यायला. तर मस्त असं जेवण झालंय मित्रांनो. चिकन थाळी घेतली होती आपण 180 रुपयाची, 20 रुपये पाणी बॉटल, असं 200 रुपयाचं जेवण. बाळासाहेबांचा वाडा, चिकन टेस्टी आहे. तर चला 150 किलोमीटरचं अंतर आपल्या इथून बाकी आहे पुण्याचं. ते 10 वाजलेत म्हणजे आपल्याला 3-4 तास तरी आरामात लागतील. 1-2 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 1 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ, 3 तासात पोहोचून जाऊ, कारण पुढे ट्रॅफिक नाही लागणार, टोटली रोड मोकळा गावल. तर आपली जर्नी आता इथून सुरू करूया. तर पोहोचलोय मित्रांनो आपण लोणंदच्या जवळ. पेट्रोल पंप आहे आणि इथं बऱ्याचशा गाड्या पण थांबलेल्या आहेत. 12 वाजलेत आणि चिकन थोडं हेवी झालं आपल्याला जेवण. मग 1-1.5 तास गाडी चालवली होती, तर आता आराम करू. इथून एक 60-70 किलोमीटरचं अंतर राहिलंय, जे की आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करू.
आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो महिंद्राची जिथे गाडी खाली होणार आहे ते सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पहिला रिक्स नको म्हणून झोपून घेतो, आराम करतो. भरपूर असं दिवसभर प्रवास केला 650 किलोमीटरचा. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय.